पुन्हा एकदा मागण्यांसाठी तुम्ही 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आंदोलनाचं कसं स्वरूप असणार आहे आणि मागण्या काय 29 ऑगस्टला हे शेवटचं निर्णायक आंदोलन होणार आहे. सरकार सारखं येड्यात काढायचं काम करतं. हैदराबाद गॅजेटचा GR काढला, त्यानुसार प्रमाणपत्र वाटप केले जात नाही, व्हॅलिट्या दिल्या जात नाही. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कोणते प्रमाणपत्र देत नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेटियर, औंध पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर, हे आम्ही 3 वर्षापासून घ्या म्हणून सांगतोय, तेही घेतलं जात नाही. जाणून बुजून व्हॅलिट्या तर सर्रास रोखल्या, काही कारण सांगू. मग जर आमचं असून दिलं जात नाही तर आता आम्ही शांत किती दिवस बसायचं? म्हणून फडणवीस साहेबांना सांगणं, तुम्ही हे का देत नाहीये, का तुम्ही गुन्हे मागे घेतले नाही, का तुम्ही EWच्या ACBCच्या पोरांचा ऑर्डर केला, का तुम्ही OBCचा GR काढला मराठ्यांसाठी सगळ्यांना सोयी सवलतीचा, तरीही तुम्ही त्या का लागू केल्या नाहीत. सारथीपासून महामंडळाच्या सगळ्या योजना कायमस्वरूपी बंद आहे. पंजाबराव देशमुखांची योजना बंद, पोरांना हॉस्टेल नाहीये, पोरांना परराज्यातल्या शिक्षणासाठी कुठल्या सुविधा नाहीये, फक्त सांगायचं आणि GR काढायचं. मग आता 3 वर्ष ऐकलं, आता मी ऐकत नाही. हे शेवटचं आंदोलन होणार आणि राज्यातल्या मराठ्यांना आव्हान केलंय की घराघरातल्या मराठ्यांनी आंदोलनाच्या तयारीला लागायचं. आंदोलन शांततेत होणार. 29 ऑगस्टला 28 ऑगस्टच्या आत जर मागण्यांची सगळ्या अंमलबजावणी म्हणतोय मी, GR तुम्ही नुसतेच काढताय, नदी लावताय, अंमलबजावणी केल्या नाही तर 29 ऑगस्टला आमरण उपोषण कठोरपणाने सुरू होणार. निर्णायक आंदोलन होणार. त्याशिवाय आता माग आम्ही सरकणार नाही. जे होईल ते होईल. आता आम्ही तयारी ठेवू.